नमस्कार मित्रांनो, ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी या ठिकाणी तुम्हाला MS एक्सेल म्हणजेच मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 असेल 10 असेल याच्यामध्ये वर्ग कसे तयार करायचे, पाढे कसे तयार करायचे. मग पाढे तुम्ही कोणताही पाढा तयार करू शकता. 2चा पाढा तयार करू शकता, 100चा पाढा तयार करू शकता. तर कुठलाही पाढा तुम्ही या ठिकाणी MS एक्सेल मध्ये तयार करू शकता. ठीक आहे, तर ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्याचप्रमाणे वर्ग कसे तयार करायचे, घन कसे तयार करायचे हेही बघू शकतो. ठीक आहे, तुम्हाला वर्ग करण्यासाठी जास्त मेहनत घ्यायची गरज पडणार नाही. इझिली तुम्ही काय करायचं, कम्प्युटरवरती मी जसं सांगेल तसं करायचं. इझिली तुम्ही खूप सारे पाढे तयार करू शकता आणि त्याची प्रिंट सुद्धा मारू शकता. जास्त वेळ न घालवता आपण काय करणार आहोत, व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तर चला बघूया आता पाढे कसे तयार करायचे. ठीक आहे, पहिले 1 2 करू. 1 2 पण माहिती पाहिजे. इथं 1 टाकला, इथं 2 टाकला. ठीक आहे, आता खूप सोपं आहे बघा. 1 टाकला, 2 टाकला, या ठिकाणी 1 आणि 2 ला सिलेक्ट करायचं आणि या ठिकाणी हे दिसतंय छोटंसं, पहिले आता मोठं दिसतंय, प्लसचं चिन्ह आता इथं छोटं होईल बघा. आणि माऊसचं बटन दाबून धरायचं आणि खाली ड्रॅग करायचं. जिथपर्यंत तुम्हाला 1 2 करायचे तिथपर्यंत तुम्ही करू शकता. हे बघा 10 पर्यंत 1 2 तयार झाले की नाही. ठीक आहे, तुम्ही असे 1 2 तयार करू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी इथं 11 टाकलं, या ठिकाणी 12 टाकलं. ठीक आहे, पुन्हा तुम्ही काय करू शकता, 11 12 13 14 15 20 पर्यंत. ठीक आहे, आता या दोन्ही संख्यांना जर का तुम्ही सिलेक्ट केलं, ठीक आहे, तर काय होईल बरं, इकडं फिरवल्यानंतर बघा पाढे तयार होतात. 21 22 23 24 31 32 33 34 35 36 41 42 43 50 पर्यंत. मग त्या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत 91चा 91 92 93 94 95 100 पर्यंत काय झालेले आहेत, 1 2 तयार झालेले आहेत. हे झाले आता 1 2. ठीक आहे, हे काय झाले, 1 2 झाले. आता आपण बघूया की याला तुम्ही बॉर्डर पण करू शकता. ठीक आहे, बॉर्डर पण करून दाखवतो. या ठिकाणी असं सिलेक्ट करायचं, या ठिकाणी जायचं आणि या ठिकाणी याला म्हणायचं ऑल बॉर्डर्स. झालं, बॉर्डर तयार झालेली. तुम्ही याला सेंटरला घेऊ शकता आकड्यांना. ठीक आहे, या ठिकाणी काय करू शकतो आपण, सेंटरला घेऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही नाव पण देऊ शकता बघा. या ठिकाणी आपण पुन्हा एक बॉर्डर घेऊ शकतो. ठीक आहे, याला मर्ज करू शकतो. मर्ज केल्यावर काय, या ठिकाणी तुम्ही आता नाव टाकू शकता. नाव सेंटरला टाकायचं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, टेबल टाकू शकता किंवा मग मराठीमध्ये तुम्ही पाढे पण टाकू शकता. ठीक आहे, पाढे या ठिकाणी टाकू शकता किंवा पाढे पण टाकू शकता. ठीक आहे, असे पाढे. ठीक आहे, तर पाढे पण तुम्ही या ठिकाणी नाव टाकू शकता. एनिथिंग तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही या ठिकाणी नाव देऊ शकता. ठीक आहे, आता आपण हे झाले 1 2. ठीक आहे, 1 2 3. ठीक आहे, पाढे पण तयार करू शकतो. ठीक आहे, पाढे करण्यासाठी काय बघा, आता 1 2चा पाढा, 3चा पाढा, 4चा पाढा कसं तयार करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे कळालं. चला, तर टेबल 1 to 100 नाव टाकू शकतो आपण. टेबल 1 to 100 पर्यंतचं टेबल. ठीक आहे, 2चा पाढा तयार करायचा आहे मला. काय करायचं आहे, 2चा पाढा. या ठिकाणी मी 2 टाकले, या ठिकाणी टाकले. बेक बे बे दुने 4, बरोबर की नाही. बस झालं, बेक बे बे दुने 4 एवढं आलं. असं ड्रॅग करा याला खाली. 2 10 20 झाले का. तुम्ही खाली पण तयार करू शकता. 2 10 20 आणखी पण करू शकता. बेचा बे 11 22 बे असं पण करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. बे 11 22 बे 12 24 बे 13 26 बे 14 28 बे 15 30 असं पण करू शकता. जनरली आपण 20 पर्यंत करत असतो. या ठिकाणी आता 3चा पाढा करायचा. 3 3 3 2 6. ठीक आहे, 3 1 3 3 2 6 आणि मग याला काय करा, तुम्ही असं ड्रॉप डाऊन करा. 3चा पाढा 3 1 3 3 2 6 3 3 3 4 12 3 5 15 झाला. आता काय करायचं, या ठिकाणी या दोन्हींना सिलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, आणि असं ड्रॅग करायचं. हे 10 पर्यंत झाले पाढे तयार. ठीक आहे, पाढे तयार झालेले. या ठिकाणी आपले काय झालेले पाढे या ठिकाणी
तयार झालेले तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, बॉर्डर आपण काढून टाकू. सध्या या ठिकाणी नो बॉर्डर केलं की बॉर्डर निघून जात असते आणि बॉर्डर टाकायची असेल तर आपण या ठिकाणी असं जाऊन या ठिकाणी बॉर्डर टाकू शकतो. ठीक आहे, ओके. ठीक आहे, या ठिकाणी आता बॉर्डर झालेली, पाडे पण तयार झालेले बघा. बेचा पाडा, बेग, बे 2 4 बे 3 6 बेचो 8 बे 5 10. ठीक आहे, 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 हा पण पाडा झालेला आहे. 4 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 हा पण पाडा तयार झालेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही आणखी पण वाढवू शकता. ठीक आहे, इकडं आपण आणखी जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही पाडे या ठिकाणी करू शकता. आता सपोज तुम्हाला 11चा पण पाडा तयार करायचा आहे, या 2 लाईनला सिलेक्ट करा फक्त आणि ओढा. ठीक आहे, हे बघा 11 1 11 11 2 22 11 3 33 बारीक 12 12 24 32 36 33 33 34. सपोज तुम्हाला आता हा 10 पर्यंतच वेगळा करायचा आणि 11 पर्यंतच वेगळा करायचा. या ठिकाणी ओके करा आणि या ठिकाणी फक्त काय करा, इन्सर्ट. ओके, झाला वेगळा. या ठिकाणी इन्सर्ट केलं, झालं वेगळं झालं. काही अडचण आहे का? काहीच अडचण नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पाढे वेगळे करू शकता. तुम्ही म्हणा ही बॉर्डर आली, या बॉर्डरला आपण काय करू शकतो, नो बॉर्डर करू शकतो. आणि पुन्हा आपल्याला काय करावं लागेल मग, या ठिकाणी इथे एक बॉर्डर द्यावी लागेल आणि इथे एक बॉर्डर द्यावी लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पाढे तयार झालेली आहे. आता हे कुठपर्यंत झाले बघा, 20 पर्यंत. आणखी करायचं तुम्ही आणखी पण करू शकता, कुठलीही समस्या नाही. फक्त शेवटचे 2 कॉलम सिलेक्ट करायचे. तुम्ही 30 पर्यंत करा, 50 पर्यंत करा, लागन तेवढे पाडे या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, बघा बघा खूप सारे पाडे आपल्याला सेकंदामध्ये तयार झालेले दिसत आहेत. या ठिकाणी बघा 20 पर्यंत झाला. आता हे 21चा पाडा आहे, 22चा पाडा, 23चा पाडा, 30चा पाडा आहे. या ठिकाणी बघा 31चा पाडा आहे, 32चा पाडा. आपण कुठपर्यंत केलं, 50चा पण पाडा तयार केलेला आहे. इझी आहे, एकदम इझी या ठिकाणी आहे. सहजतेने आपण काय करू शकतो, या पाड्यांना तयार करू शकतो. थोडीशी मी झूम करतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काय होईल, दिसायला लागतील पाडे. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही, आपण 1 2 तयार केलेले या ठिकाणी 100 पर्यंत. त्याचप्रमाणे आपण बेचा पाडा तयार केलेला आहे, 2चा 3चा 4चा 10 पर्यंत. 10 1 10 10 2 20 9 1 9 9 2 18 9 1 27 बरोबर बघून घ्या. ठीक आहे, 11चा पाडा तयार केलेला आहे आपण या ठिकाणी, 20 पर्यंत केलेला आहे ना. त्यानंतर 21चा पण केलेला आहे बघा, 21 1 21 21 2 42 21 33 34 84. ठीक आहे, तर सर्व पाडे आपण या ठिकाणी छान पद्धतीने केलेले आहे. 50 पर्यंत केलेले, तुम्ही पाहिजे तेवढे करू शकता, कुठलीही समस्या येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण पाडे तयार करू शकतो. आता मी दुसरी शीट घेतो आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की वर्ग कसे तयार करायचे. ठीक आहे, वर्ग तयार करण्यासाठी आपल्याला पहिले 1चा वर्ग 2चा वर्ग किती असं तयार करावं लागेल, बरोबर की नाही. मग या ठिकाणी मी 1चा वर्ग 2चा वर्ग तयार करतो. ठीक आहे, तर 20 पर्यंत करू शकतो, 20 पर्यंत. ठीक आहे, सुरुवातीला मी तुम्हाला 20 पर्यंत करून दाखवतो. आता या ठिकाणी तुम्ही जागा सोडू शकता, सोडायची तर तुम्हाला पाहिजे तर या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी कुठेही आपण वर्ग दाखवू शकतो. ठीक आहे, चला मग थोडंसं या ठिकाणी जागा ठेवून या ठिकाणी वर्ग करू. ठीक आहे, तर आता बघा काय करायचं. 1चा वर्ग करण्यासाठी 1चा वर्ग म्हणजे काय बरं, 1 गुणिले 1 बरोबर की नाही. मग या ठिकाणी बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि या सेलला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आणि गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि पुन्हा सेलला सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं. बस झालं, 1चा वर्ग 1 झाला. आता या ठिकाणी सेलला सिलेक्ट करायचं आणि बस ड्रॅग डाऊन करायचं. या ठिकाणी वर्ग तयार झालेले आपल्याला दिसत आहे बघा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 20चा वर्ग 400. इझिली झाला की नाही. आता तुम्ही म्हटले की नाही मला घन पण तयार करायचं, तर घन पण तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. या ठिकाणी मी घन पण तयार करून दाखवतो. कसं करणार बरं, पुन्हा बरोबरचं चिन्ह. आता घन म्हणजे काय, 2. आता 2चा घन म्हटलं तर 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर आहे की नाही. 2 गुणिले 2 काय होणार, 2 दुणे 4, 4ला पुन्हा गुणिले 2 आहे, 4 दुणे 8. ठीक आहे, बघा
आता 1चा घन 1 गुणिले पुन्हा 1 गुणिले पुन्हा 1, बरोबर आहे की? हा झाला 1चा घन 1. आता बघा या ठिकाणी झाले का तयार? बघा 1चा घन 1 आहे, 2 दुने 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 4 चौक 16, 16 चौक 64, 5 5 25, 25 5 125. हे घन झाला. तुम्ही चौथे मूळ पण तयार करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे, चौथे मूळ सुद्धा आपण या ठिकाणी तयार करू शकतो. 4 वेळेस गुणाकार करायचा फक्त. चौथे मूळ म्हणजे काय? 4 वेळेस गुणाकार. हे झालं 1 वेळेस, 2 वेळेस, 30, त्यानंतर 2 वेळेस झालं गुणाकारात चिन्ह, 3 वेळेस आणि हे 4 वेळेस झालं का? B2 गुणिले B2 गुणिले B2 गुणिले ह्या सेलचा ॲड्रेस आहे. ठीक आहे, म्हणजे हे येण्यासाठी. आता बघा चौथे मूळ सुद्धा होणार आहे. चौथे मूळ सुद्धा या ठिकाणी झालेलं तुम्हाला दिसते. ठीक आहे, बघा आता बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 4 चौक 16, 16 चौक 64, 64 चौक 262, 56. ठीक आहे, 256 या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तर हा काय झाला? स्क्वेअर. हा काय झाला? स्क्वेअर. हा झाला क्यूब आणि हा झाला चौथे मूळ. या ठिकाणी बघा आपण वर्ग किंवा यांना वर्ग वर्ग हा ठीक आहे, या ठिकाणी आपण स्क्वेअर नाव देऊ शकतो. स्क्वेअर. ठीक आहे, क्यूब आहे आणि तर चौथे मूळ आहे. तर 5वे पण करू शकता, 6वे पण करू शकता, 10वी पण करू शकता, 11वी पण करू शकता. जे पाहिजे ते या ठिकाणी कम्प्युटरच्या मदतीने तुम्ही इझिली करू शकता. समजलं का? या ठिकाणी तुम्ही कम्प्युटरच्या संगणकाच्या मदतीने इझिली काय करू शकता? कुठलंही वर्गमूळ, घनमूळ, चौथे मूळ, 5वे मूळ करू शकता. या ठिकाणी वर्ग, या ठिकाणी वर्ग नंतर घन. ठीक आहे, यानंतर काय? चौथे मूळ. तर या ठिकाणी बघा वर्ग झालेला आहे, घन झालेला आहे आणि चौथे मूळ सुद्धा झालेले आहे या संख्येचे. याला तुम्ही असं बॉर्डर पण करू शकता. बॉर्डर पूर्ण या ठिकाणी अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? वर्ग, घन, चौथे मूळ, 5वे मूळ, 10वे मूळ, जेवढे पाहिजे तेवढे मूळ करू शकतो. आणि या ठिकाणी पाहिजे तेवढे पाढे आपण करू शकतो. या ठिकाणी पाढे पण आपण केलेले, 1 2 सुद्धा केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.